बीएसटीच्या पतपेढीच्या जिंकलं कोण? लाड कोण? माझ्याकडे खरोखर माहिती नाही. मी पूर्ण माहिती घेतल्याशिवाय म्हणणं. तुम्ही आता सांगताय म्हणून एका पतपेढीची निवडणूक आहे ती, तिथे मी आता याच्यावरती बोलत तर मला माहीत नाही, मी काहीच माहिती घेतली नाही. हां बोला. पण सर एक होतं की थोडीशी निवडणूक पहिलीच निवडणूक होती, मला माहीतच नाही या विषयावर. या स्थानिक निवडणुका असतात, मला खरोखर माहीत नसेल तर मला प्रश्न विचारू नका, मी माहिती घेईन आणि बोलेन. तर एक प्रश्न असा आहे की आता तुम्ही म्हटलेलं आहे की या संपूर्ण सरकारच्या वतीने त्यांचे उमेदवार म्हणून CP राधाकृष्णन आज अर्ज भरणार आहेत. दुसऱ्या बाजूला तुम्ही सुद्धा एक दक्षिणेतीलच उमेदवार दिलेला आहे. काय कारण आहे की दक्षिणेच्या राजकारणाचा परिणाम म्हणून? एक लक्षात घेतलं पाहिजे की उपराष्ट्रपती पदाची जी निवडणूक आता होते आहे, या निवडणुकीमध्ये आज तरी इंडियाकडे बहुमताचा आकडा आहे आणि हे बहुमत कशा प्रकारे जमा केलं जातं हे सध्या आपल्या देशात कोणाला सांगायला नको. कालही त्यांच्याकडे बहुमत असतानाही दिल्लीतल्या अनेक नेत्यांनी प्रमुख आमच्या इंडिया आघाडीतले जे घटक पक्ष आहेत त्यांच्या नेत्यांना फोन करून या निवडणुकीमध्ये राधाकृष्णन यांना मतदान करा अशी विनंती केली. जर तुमच्याकडे बहुमत आहे, जर तुमच्याकडे बहुमत आहे, मग तुम्हाला विरोधी पक्षाच्या उमेदवारांना समर्थन देणाऱ्या घटक पक्षाच्या नेत्यांना फोन का करावा असा वाटतो? याचा अर्थ तुमचं बहुमत हे पक्क नाही, अस्थिर आहे, चंचल आहे. म्हणून तुम्हाला उपराष्ट्रपती पदासाठी विरोधकांच्या नेत्यांना फोन करावे लागतात. त्यासाठी यंत्रणा त्यांनी राबवली, अधिकृतपणे फोन करतात, लपून फोन करत नाही आहेत ते. मग हे तुम्हाला अक्कल आधी यायला पाहिजे होती उमेदवार ठरवताना. उमेदवार ठरवण्याआधी जर इंडिया ब्लॉकनी सर्व ऑल पॉलिटिकल पार्टीशी चर्चा केली असती, त्यातून एखादं नाव सगळ्यांच्या संमतीनं आलं असतं. तुम्ही नाव ठरवता आणि असं नाव ठरवता की ज्या नावाशी अनेक घटकांचा संबंध नाही. ठीक आहे, ते राज्यपाल आहेत, अमुक आहेत, अमुक